वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवद्गीता श्लोक 11 पासून चालू करते। 11व्या श्लोकात सांगितले की यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील, नाही का? आता आपण भक्ती करतो, भक्ती करताना आपण देवतांची भक्ती करतो, नाही का? जास्त करून आपण प्रत्येक वेळेस आपण उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीत पण सांगितले की मनुष्य कसा आहे, ज्या दिवशी जो वार आहे, आता सोमवार म्हणलं की शंकराची भक्ती होते, मंगळवार म्हणलं की देवी देवतांची देवीची भक्ती होते, बुधवार म्हणलं की पांडुरंगाची भक्ती, असं प्रत्येक ठिकाणी आपण त्या त्या दिवशी त्या त्या देवतेची पूजा करतो। देवतेची पूजा करून तुम्हाला फलप्राप्ती होते नाही असं नाही, नाही का? परंतु आपल्याला ह्या जन्मात येऊन नेमकं काय करायचं, आपण नेमकं कशासाठी आलो, तर नेमकं जायचं कुठं आपल्याला हे सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे। देवदेवतांची भक्ती होऊन तुम्हाला देवदेवता अगदी सुखी ठेवतात नाही असं नाही। ज्याप्रमाणे आपण कालच एक उदाहरण पाहिलं की पक्षी काय करतो, डायरेक्ट जाऊन फळाला झोंबतो, परंतु मनुष्य काय करतो, या डाळीवरून त्या डाळीवर म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन तो फळापर्यंत जाऊन पोचतो। त्याप्रमाणे आपण भक्ती करतो, सगुण भक्ती करतो, सगुण म्हणजे मूर्ती पूजा करतो, आणि ती मूर्ती पूजा करता करता आपली भक्ती होते, नाही का? पुण्याची प्राप्ती होते, पण आपल्याला फळापर्यंत पण जातो, परंतु इच्छुक फळ जे आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे। आता इच्छुक फळ म्हणजे काय की मोक्ष मिळाला पाहिजे ना आपल्याला। आता हे जन्माला येऊन आता जन्म घेतले आपण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरी रूप। जन्म घेतला आपण पण वासनेने मिळाल्या आपल्याला, नाही? आणि भगवंत काय सांगतात की जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे की बाबा त्याची भक्ती व्हायला पाहिजे ना आपली, आणि ती भक्ती करता करता आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे। मग त्याने आले समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते ते माझी हरी अर्थ देवा, की समचरण म्हणजे देवाचे जे समचरण आहे तिथपर्यंत आपल्याला पोचवायला पाहिजे। मग यज्ञ कर्मापासून अनुषंगिक लाभ होतात, आपण यज्ञ करतो म्हणजे रोजच्या आता भौतिक यज्ञ सांगितले आपण रोजच्या करतो, त्याच्यातून बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात। ज्याप्रमाणे पक्षी डायरेक्ट जाऊन पोहोचला फळापर्यंत, तसं आपल्याला डायरेक्ट, म्हणून त्याच्यातूनही सांगितलं की वेदांत सांगितलंय की यज्ञ कर्मामुळे काय होतं, आपली सर्व कार्य शुद्ध होतात, नाही का? आपण नाम घेतो, रोजचं भजनही करतो आपण, पण वाचा शुद्धी होते आपली, आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचण्यास आपल्याला सुलभ जातो। बघा त्यांनी सांगितलं की कार्य शुद्ध होतात, कसे होतात, कार्य शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध दुर्वा स्मृती स्मृती लंबे सर्व ग्रंथीना विप्रमोक्ष। आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो, आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन काय होतं, शुद्ध बनतं। जीवन शुद्धीमुळे काय होतं, स्मृतीतील अतिसूक्ष्म वृत्तींचे शुद्धीकरण होते, नाही का? आपल्या अगदी अतिसूक्ष्म जी वृत्ती त्याचं काय होतं, वंदना ताई,
अच्छा, वंदना ताई. अच्छा, मोटोरोला तुमचाच आहे का? हा, ते रेंज जाते अशी मधीच ना. म्हणून आपण स्मृती शुद्ध मनुष्य मोक्ष मार्गाविषयी विचार करू शकतो, नाही का. म्हणजे विचार जर आपले शुद्ध झाले तर आपण काय करतो, तिथपर्यंत जाण्याचा विचार करू शकतो. कमीत कमी म्हणजे रोजचा आपल्या, जसं नाही का, नित्य नेम नामित प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. नित्य नियमाने जर ते केलं आपण, नाही का, परमेश्वराची कुठल्याही देवी देवतांची जरी पूजा केली तरी पण आपण तिथपर्यंत जाण्यास काय करतो, मार्ग शुद्ध करून घेतो. म्हणून पुढे जायला की भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनाशक वस्तूंचा पुरवठा करणारे, नाही का, त्यांच्या म्हणजे सर्व देतात कोण, परमेश्वर भगवान श्रीकृष्ण देतात. पण जसे त्यांच्या वतीने आपल्याला कोण 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 आता आपण देवी देवतांची पूजा केली ते आपल्याला पर्यंत पोहोचवतात, वस्तूंचा सगळा पुरवठा करतात प्रतिनिधी म्हणून. पण देवतांना अधिकृत करण्यात आलं आहे, परंतु शास्त्राप्रमाणे यज्ञाद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे, नाही का. मग शास्त्रांनी सांगितले त्याप्रमाणे देवी देवतांना काय केलं पाहिजे, संतुष्ट करण्यासाठी वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगितले. 15 तारखेला बोलवलंय का सगळ्यांना? हे हा, कंटिन्यू करा ताई. मग शेवटी सर्व यज्ञ भगवंताला अर्पिलेले असतात, नाही का. तुम्ही कशाही प्रकारची भक्ती करा, पण भक्ती करा. मला वाटतं एकनाथी भागवत शेवटचं सांगितलं, नाही तुम्हाला अगदीच जमलं नाही, तुम्ही झोपून सुद्धा नामस्मरण करू शकता किंवा झोपून सुद्धा गीतेचा पाठ करू शकता. मग इथपर्यंत त्यांनी आपल्याला मुभा दिली, नाही का. मग इतकी सरळ भक्ती आपल्याला सांगितली आणि ती भक्ती करता करता आपल्याला काय करायला पाहिजे, पूजा केली तरी पण सर्व भेटतं आपल्याला, नाही का. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस काही कराल, कुठलंही कर्म कराल, ते शुद्ध अंतःकरणाने केलं पाहिजे. मग त्यावेळेस तुम्हाला सर्व फळ प्राप्त होतं. पण ते जर अशुद्ध मन म्हणजे मनामध्ये जर तुमच्या विकल्प असला आणि तुम्ही ते केलं तर त्याची फळप्राप्ती होणार नाही, नाही का. आता तुम्ही गेलात मंदिरात गेलात, पण तुमच्यामध्ये एक अपेक्षा असली, देवाची पूजा करताय तुम्ही, पण देवाला जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली, मनातून मागितली, देव मला ते प्राप्त होते. म्हणजे आपण कसं व्यवहारामध्ये आपण दुकानात गेलो तर काय करतो, पैसे देतो दुकानदाराला आणि वस्तू प्राप्त करून घेतो. त्याप्रमाणे देवाला जाऊन आपण भक्ती तर करतो, पण देवाकडनं काय करतो, अपेक्षा करतो. आणि त्या फळाच्या अपेक्षा केल्यानंतर देवा मी तुझी पूजा करीन, असं करीन, तसं करीन बोलतो, परंतु त्या वस्तूची आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर आपण तसं करत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्याला सगळं भगवंत देतोय, आपलं काहीच नाहीये. तर विचार, चांगला विचार केला तर परमेश्वर आपल्याला उठवतो, सकाळी उठवतो, सगळं काम तो करून घेतो. आपण म्हणतो मी केलं, पण निमित्त आपण आहोत, नाही का. चांगलं जर विचार केला तर आपण निमित्त आहोत, आपलं कर्म आपण करतो. ज्या ज्याप्रमाणे धर्म आसन आपला त्याप्रमाणे आपण काम करत असतो. आणि ती बुद्धी, हरिबुद्धी जपेतो प्राणी दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. मग हरिबुद्धी हरी देतोय आपल्या, आणि त्या हरीने सांगितल्याप्रमाणे, सुचवल्याप्रमाणे मन आपले कार्य करत असतं. बघा, शरीर आपलं ते काम करीत असतं, त्याला आपण काही करत नाही. उठायचं काम तो करवतो, आपल्याला डोळ्यांनी पाहायचं काम तो करवतोय, आपल्या मनाने काय ऐकता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट करा. आणि एवढं सगळं बघा, जीवनाची हे यज्ञ केल्याने प्राप्त होते. ज्यावेळेस आपण जे जे कर्म करतो, नाही का, ते कर्म केल्यानंतर ते प्राप्त होतं. आणि मग मनुष्य जीवनाचे ध्येयाचे विस्मरण झाले
आणि आपण केवळ इंद्रिय तृप्ती करिता सर्व करत असतो. इंद्रियाची तृप्ती झाली म्हणजे आता सगळं मी देवाची भक्ती केल्यामुळे मला हे मिळालं, ते मिळालं, घर मिळालं, गाडी मिळाली, बंगला मिळाला, इंद्रिय तृप्त झालं, नाही का? पण इंद्रिय तृप्त करून नंतर काय करायचं ह्याचा विचार आपण केला, कारण हे भौतिक प्रकृतीचं आहे सगळं, म्हणजे नाशिवंत आहे. उदाहरण मेन म्हणजे देहच नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ सकळ, आयुष्य खात काळ सावधान. म्हणून सावध व्हा की नाशिवंत देह हा आपला आजचा नाही, कधीच राहणार नाही आपल्यासाठी, नाही का? पण आत्मा निर्विकल्प आहे, निर्विकार आहे, नाही का? माऊली तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. मग तू सगुण आहे का निर्गुण आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कारण आत्मा दिसत नाही, नाही का? कसे बोटाने दाखवू तुला तू सद्गुरूच्या मुला, बोटाने दाखवण्यासारखा आत्मा नाही. ज्याप्रमाणे शब्द आपल्याला ऐकू येतात, दिसत नाही, नाही का? बोललेला शब्द आपल्याला दिसतो का? नाही दिसत, पण ऐकू येतो. मग नाही का? आहे, पण दिसत नाही. तसा परमेश्वर आहे, दिसत नसला तरी आहे, कारण त्याच्यामुळं आपण आहोत, नाही का? आणि म्हणून त्यांनी सांगितलं जे यज्ञ आपण करतो, नाही का, भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. की जे यज्ञ करतो ते भगवत भक्त म्हणजे परमेश्वराची इच्छा करून, नाही का, फक्त मला तूच हवा आहे ह्या विचाराने जो त्यावेळेस यज्ञ करतो किंवा भक्ती करतो, त्यावेळेस तो सर्व पापातून काय होतो, प्रकारच्या पापातून मुक्त होतो. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केले अन्न ग्रहण करतो. पा ज्याप्रमाणे अन्न असतं आपण पाहतो कसलं आहे, चांगलं आहे, चिळ आहे, ताजं आहे, नाही. आपण ज्यावेळेस आपण एखाद्या प्रत्येक वेळेस सांगितलं अन्नाचे परिणाम सांगितलेत आपल्याला, कोणचं अन्न आपण खायला पाहिजे. सात्विक अन्न कशाला म्हणलंय की जो सत्वगुणांनी, नाही का, सात्विक अन्न म्हणजे जो सत्वगुण, म्हणजे सात्विक अन्न कसं असतं की जे नामस्मरणामध्ये बनवल्या तो सात्विक आहार, आणि तो सात्विक आहार करण्यासाठी तो नामस्मरणात व्हायला पाहिजे, आणि मग त्यावेळेस तो सात्विक आहार होतो. आणि मग तो सात्विक आहार ग्रहण केल्यानंतर भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापात मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण करतात, नाही का? आपण पहिलं जेवताना म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता सुखाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. ज्यावेळेस ते यज्ञाला म्हणजे जेवण जेवतोय आपण, ते मी इंद्रियासाठी नाही तर माझ्या यज्ञामध्ये आहुती देतोय, आणि ही कुणासाठी आहे, माझ्या श्रीहरीसाठी आहे, हा विचार करून ज्यावेळेस जेवलं जातं किंवा अन्नग्रहण केलं जातं त्यावेळेस तो सात्विक आहार होतो. मग तो इंद्रिय भोगा करती भोजन शिजविणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात, कारण ते नुसतं शिजवून खाणं आणि हे शिजवलेलं अन्न आपण भक्षण करायच्या आधी श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये भक्षण करणं, नाही का, ह्याच्यामध्ये फरक सांगितला त्यांनी. की जे सदैव बघा सदैव भगवत प्रेमातच लीन असतात, भजन करू द्यात किंवा काही करू द्या. ज्यावेळेस तुकाराम महाराज रात्रंदिवस परमेश्वराचं चिंतन करत होते, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्यांना वेळ लागत होता का? ते विचार करीत होते का आपण कुठे आहे, कधी आहे, कसं आहे? मग ते भगवत प्रेम फक्त त्यांच्या हृदयातच साठून होतं. त्यांना बाकीचं जेवण जेवतोय का, कुठं काम करतोय का, काही त्याचा विचार करीत नव्हते. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय की सदैव भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमाजन की श्री गोविंद म्हणजे आनंद देणारे, मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे. संतजन काय असतात? सदैव भगवंतात आनंद देणार किंवा गोविंद म्हणजे आनंद देणारे, आणि श्रीकृष्ण म्हणजे सर्वाकर्षण पुरुष, नाही का, याच्याशी दृढ प्रेमाने जोडलेले असल्यामुळे
ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करीत नाही. पहा, संत काय करतात, कुठली गोष्ट असू दे ती प्रत्येक गोष्ट काय करतात, संत भगवंताला अर्पण करतात. एक छोटासा दृष्टांत देऊन पुढे जाऊ आपण. एक आजीबाई होती आणि तिचं इतकं भगवंतावरती प्रेम होतं, श्रीकृष्णावरती इतकं प्रेम होतं, ती कुठलंही काम करू दे ते करताना ती माझी करून झाले की श्रीकृष्णार्पण श्रीकृष्णार्पण, म्हणजे जे केलं ते कृष्णार्पण, जेवण जेव ते कृष्णार्पण, झोपेतून उठू दे कृष्णार्पण, काही बोलू दे, बोलणं झालं की कृष्णार्पण. ती एक दिवस सकाळी सकाळी उठते, आपली झाडून काढते, तिला रोजचं म्हणायची सवय लागलेली असते कृष्णार्पण. ती उठली की झाडले की ती कचरा टाकला कृष्णार्पण म्हणायची, आणि तो कचरा उडायचा आणि जाऊन कुठं पडायचा, श्रीकृष्णाच्या पुढे जाऊन पडायचा. आता ते कुणाला अर्पण केलेले, भगवंताला, कारण ती इतकी कृष्णमय झाली. ती काय करते, तिला शुद्ध नव्हती, ती कचरा काढती का ती दुसरं कुठलं काम करते, जे काम करेल ते कृष्णार्पण म्हणायची. मग आता हा कचरा ब्राह्मण जातो देवपूजा करायला, नाही का, महाराज अरे हा कचरा रोज इथं श्रीकृष्णाच्या दारात, नाही का, भगवंताच्या जवळ कोण आणून टाकतं. त्यावेळेस विचार करतो, म्हणे याचा शोध लावला पाहिजे. मग आजीबाईचं रोजचं नित्यकर्म चालू होतं, जे करीन ते कृष्णार्पण. मग त्या दिवशी पण ती सकाळी उठते, कचरा टाकते, कृष्णार्पण म्हणते, तो उडतो आणि भगवंताच्या जवळ येऊन पडतो. आणि त्यावेळेस तो ब्राह्मण पाहतो, हिने आज कचरा फेकला आणि तो देवाजवळ येऊन पडला. आणि मग त्यांनी राजाजवळ काय केलं, तक्रार केली की आजी काय करते, कचरा आणून टाकते. मग तो राजा तिला पकडून येतो आणि सांगतो, काय तो असे का करते, मी काहीच केलेलं नाही. का नाही केलं, म्हणजे तू कचरा टाकला, म्हणले मी इथं कचरा टाकला, तिकडे जाऊन मी टाकलेलंच नाही. मग आता ते बरोबर आहे का, चूक आहे, कारण बरोबर आहे, कारण तिने तिथं कचरा टाकलाच नव्हता ना, तिने कृष्ण अर्पण केला होता. त्याप्रमाणे आता हे झालं, दृष्टांत झाला. पण आपल्याला सिद्धांत असा सांगायचा आहे की आपल्या मनातील जो कचरा आहे कामक्रोधाचा, नाही का, तो आपल्याला भगवंताला अर्पण करायचा. आपण रोज विचार करतो, चांगले वाईट विचार असतात आपल्या मनामध्ये, आणि ते चांगले वाईट विचार, चांगले असो वाईट विचार असो, रोज रात्री झोपताना आपल्याला कृष्णार्पण करायचे. सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला दर्शन करून ते कृष्णार्पण करा. बाबा देव परमेश्वरा, दिवसभरात जे काही माझ्या हातून चांगलं वाईट यज्ञ होईल, कर्म होईल, ते तुला कृष्णार्पण. त्या भगवत पुढे जाऊन सांगितलं की त्याप्रमाणे देवी देवता भगवंताची सेवा करतात, नाही का. आपण ज्याप्रमाणे भगवंताची सेवा करतो त्याप्रमाणे देवी देवता पण काय करतात, त्यांची सेवा करतात. आणि इंद्र, चंद्र, वरुण यांच्यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तर आपल्याकडे ज्याप्रमाणे ऑफिस मध्ये शिपाई असतो, नाही का, क्लार्क असतो, असं हे सगळे त्याच्या हाताखाली काम करणारे आहेत. पुढे सांगितलं की वेदांत मध्ये नियत कर्म का सांगण्यात आलेले आहे, आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रगट झालेले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे, नाही का. हे सगळं यज्ञ कर्म शाश्वतरित्या आहे. यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन 15व्या श्लोकात सांगितलेले आहे. पहा की जर आपल्याला यज्ञ पुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध म्हणजे आपण ब्रह्म अर्थात वेदामध्ये घेणे आवश्यक आहे. म्हणून वेद म्हणजेच कर्मविधींची संहिता आहे. पहा, वेदामध्ये सर्व मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म म्हणजे अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. बघा, इथं विकर्म सांगितलंय की वेदामध्ये मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म म्हटलंय किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपल्याला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण शहाण्या माणसाकडून घेतो, नाही का, ज्याला सर्व माहिती आहे त्याच्याकडून. तर कुणाला जाऊन विचारतो नाही, जो त्याच्यातून गेलेला आहे, म्हणजे अनुभव आहे. साधा आपण
सर्व्हिसला लागायचं म्हणलं तरी आपण पेपर सगळे दिले की म्हणतात तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे, किती अनुभव आहे. त्याप्रमाणे इथं सांगितलं की तुम्हाला अनुभव विचारला जातो पहिला, की त्या म्हणून कर्माच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घ्यावे. मार्गदर्शन कुणाकडून घ्यायचं, की वेदांकडून घ्यायचं म्हणायचं, की ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते, नाही का. जर आपल्याला व्यवहारामध्ये जे सांगितले त्याप्रमाणेच कर्म करावं लागतं, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ धर्माच्या नियमानुसारच कर्म केले पाहिजे. म्हणून वेदामधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रगट झालेले आहे असे म्हटले आहे. म्हणून हे चारही वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रगट झालेले आहेत. पण भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासोद्वाराही बोलू शकतात, नाही का. सर्व शक्तिमान म्हणून श्वासातूनही ते बोलू शकतात. मग ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये ब्रह्मसंहितेतही सांगितलेलं आहे. म्हणून भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इंद्रियाच्या क्रिया करू शकतात. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोश्वासाद्वारे बोलूही शकतात आणि नेत्राद्वारे गर्भधारणा करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली. मग सर्व करतात ते कोण करतात? भगवंत करतात. पहा ज्ञानेश्वरी कोई निर्मिती केल्यानंतर भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून गर्भधारणा केली. निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांची वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन दिले, नाही का. मग त्यांनी काय केलं? वेदांचं मार्गदर्शन घ्यायला सांगितलं बघा. आणि एकनाथी हरिपाठ झालं, वेद दानू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे, नाही का. की हरिपाठामध्ये सांगितले वेद जाणू गेला, वेदांनाही त्याचं उत्तर सापडलं नाही असं म्हटलंय. ते गुह्य मौन झाले, कारण पूर्व सुकृताचा दास सद्गुरूचा तोची जाणे. पूर्व सुकृत ज्याचं बलवत्तर आहे, नाही का, तोच त्याला जाणू शकतो. मग वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो, नाही का. वेदांद्वारे जे सांगितले ते जर यज्ञ चक्र आपण पालन नाही केलं तर काय होतं? तो पापी जीवन जगत असतो. म्हणजे मनुष्य केवळ इंद्रिय तृप्ती करतात जगत असल्याचे व्यर्थ जीवन जगतो. परंतु जो आत्म्यातच रममान झाला आहे, म्हणजे ज्याचे जीवन फक्त आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. पहा, म्हणजे जो फक्त नामस्मरण, नाही का, परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाही, नाही का, सगळं व्यर्थ आहे. ज्याला कळलं की बाबा हे कर्म आहे आपलं, हे केलं पाहिजे, स्वहित कर्म स्वहित धर्म आहे, पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो ते कर्म आपल्याला केलंच पाहिजे, हे ज्याला कळलं तो काय झाला? फक्त आत्म्यातच रममान झाला. म्हणजे मी कोण आहे? परमेश्वरच आहे. त्याची देहावरची आसक्ती नाहीशी झाली, नाही का. मग तो काय होतो? फक्त त्याच्यातच रममान होतो. म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने फक्त कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. जे आपल्याला करायचे, नाही का, ते फक्त कर्म करायचे. त्याची फळांवरती आशा करायची नाही. त्याचं काय फळ मिळेल त्याच्यावर आशा करायची नाही, नाही का. मग त्यावेळेस काय होतं? कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते, नाही का. की जे फक्त कर्म केलं त्याची अपेक्षा नाही, निष्कर्म्य म्हणले ते, नाही का. मग ते केलं तर काय होतं? आपल्याला त्याची पुढं आसक्ती होते. मग जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून, नाही का, जनकादी त्यांनी काय केलं? फक्त नियत कर्म म्हणजे जे नित्य नैमित्तिक कर्म आहे ते करून काय केलं? सिद्धी प्राप्त केली. म्हणून सामान्य लोकांना
शिकविण्याकरता तो आपले कर्म करणेच योग्य आहे. मग श्रेष्ठ पुरुष जे जे करतो नाही का त्याचे अनुसरण सामान्य जन करतो. बघा, जे जे वाडवडील करतील, म्हणजे ज्ञानेश्वर तोळी गेलेले, जे जे वाडवडिलांनी केले ते ते आपण करतो. आपण काय म्हणतो, आमच्यामध्ये असं करतात, आमच्यामध्ये तसं करतात, नाही का. आपण देवाचं काय कार्य करायला लागलं की जे जे मोठ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण करतो, आणि त्यांनी केलं म्हणून आपण करतो. आपल्याला बाकी काही माहिती नसतं हे कशासाठी करायचं आणि का करायचं, नाही. म्हणून ते केलं ते काय करायला पाहिजे ना, आपण मागच्यांनी का केले समजून केलं पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठ का मानायचा? माऊलींनी लिहून ठेवला आपल्यासाठी हरिपाठ. कारण हरिपाठ हा सगळा अज्ञानी लोकांसाठी, म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी अगदी शुद्ध आणि सोपा सांगितलाय की तुम्ही काय करा. भक्ती करायची ना तर काय केलं पाहिजे? पहिल्या श्लोकात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या. मग काय करायला पाहिजे? चारी मुक्ती साधण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण कर. बघा किती सोपं झाले. मुखाने हरी म्हणा, काही नका करू. संत संग धारा पूर्वीचा दोरा उगवेल प्रारब्ध संत संगे करून. बघा, तुमचं प्रारब्ध जर उगवायचं असेल तर संत संघा करून, संत संगे करून उगवेल. म्हणून तुम्ही काय करा, काही नका करू, फक्त संत संग धारा. मग संत संघ काय की जाणतांनी सांगितलेल्या नामस्मरणातून किंवा मार्ग देवदावून गेले दयानी तिथे संत ते, नाही का, केनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटी. काय जो मार्ग दाखवलाय भगवंतानी, जो मार्ग दाखवलाय साधा आणि सोपा आहे. माऊलींनी झालं चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे कुणाला गातात? हरिसी गातात. मग त्या हरीचं नामस्मरण तू कर. बघा इतकं सोपं झालं. प्रत्येक तुम्ही हरिपाठाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जर घेतला तर खूप सोपं आहे हो, नाही का. तुम्हाला अध्यात्म म्हणजे आधी ध्यात म्हणजे आधी मनन करा, नाही का, मग आत जा. त्याचं मनन केलं तर अध्यात म्हणजे तुमच्याच ते, बाहेर कुठं नाही, नाही का. तुझा आहे तुझं पाशी परी तू धागा चुकला. अध्यात्म म्हणजे तुमच्यातच आहे. तुम्ही त्याला आतमधीच ध्यान करा, त्याचं चिंतन आतमध्ये करा आणि तो मग तुमच्या जवळ आहे, नाही का. तुझ्याच जवळ आहे. शोधायचं मागे पुढे उभा राहाय सांभाळीत आली आगती निवर आहे. माग पुढं तुझ्याच आहे. तो इकडं तिकडं जाण्याचा किंवा पाहण्याचा प्रश्न नाही आहे. म्हणून श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. म्हणून आपल्या अनुसरणीय कृत्याने तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करतो. आपल्या पुढच्या आज आपण पाहतो स्वामी विवेकानंद मोठमोठे महात्मे होऊन गेले, नाही का. आपले श्रेष्ठ महाराज श्री शिवाजी महाराज, नाही का, त्यांनी घालून दिलेली आपण त्याप्रमाणेच चाललोय ना, वेगळं काही करत नाही. म्हणून या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतीही नियत कर्तव्य नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही. आपल्याला काय प्राप्त करून करायची आवश्यकता नाही, कारण प्राप्ताची प्राप्ती करतात. पण आपल्याला प्राप्तचे प्राप्त म्हणजे आपल्या जवळच आहे, नाही का. ज्याप्रमाणे पाणी जमिनीतच आहे पण त्याला काही क्रिया सांगितल्यात. काय क्रिया सांगितली तुम्हाला? बोरवेल बघावी लागते, जो गाडी आणून त्याच्यावरची दगड माती बाजूला करावी लागते आणि थोड्याच वेळात काय लागतं? पाणी लागतं. मग ज्याप्रमाणे पाणी जमिनीत आहे त्याप्रमाणे देव आत्म्यातच आहे, आपल्यातच आहे, नाही का. देव देहात देहात का हो जाता रावळात. मग तुमच्याच देहामध्ये परमेश्वर आहे आणि असं असताना तुम्ही इतर तिकडं पाहू नका म्हणून सांगितलं. कारण तुम्ही जर पाहायचंच असेल तर काय करा? गीता भागवत करीती श्रवण, नाही का. जे गीता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, नाही का. ज्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र सात्विक आहेत त्याचा परमेश्वर वाट पाहतो, नाही का. आणि पुढे सांगितलं की भगवंत सर्व नियंत्रकाचे नियंत्रक आहे, तसेच विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणून प्रत्येक जण त्याच्याच नियंत्रणाखाली आहे. आपण म्हणतो माझ्याजवळ कुणी नाही, मला कुणी बघायला नाही, नाही का. परंतु तुला बघणारा तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेस भगवंतांनी सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, मग जीव स्वतःहून श्रेष्ठ नाही तर भगवंत सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आणि
सर्व नियत्यांच्या सर्वश्रेष्ठ नियंता आहे. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकापेक्षाही दिव्य आहे आणि सर्वांद्वारा पूजनीय आहे. मग त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहेत, नाही का. मग भगवंताचे शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही, पण त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच भेद नाही, नाही का. आपण भगवंताचं शरीर पाहिलं नाही, परंतु आत्माही पाहिला नाही, परंतु त्यांचं स्वरूप जर आपण, नाही का, अनुभव, नाही का, आत्मानुसंधान सांगितले, मग ते संधान नर लावून पाहिलं तो वेगळा तो नाहीये आणि ते परिपूर्ण आहे, नाही का. त्यांचे सर्व इंद्रिय दिव्य आहेत आणि म्हणतो ओतप्रोत भरलाय, चराचरात भरलाय. हे विश्वची माझी घर आयची मती जायची सिर किंबहुना चराचर आपणच झाला. मग तो सर्व विश्वामध्ये तो एकच आहे. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर त्याचा अनुभव येईल का. आपल्याला जे नित्य नेहमी जे कर्म झालं त्याचा अनुभव जर घ्यायचा म्हटलं तर संतांची संगत केली पाहिजे आणि सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील, नाही का. भगवंत म्हणतात जे सांगितले त्याप्रमाणे आपलं कर्तव्य पालन जर आपण केलं तर निश्चितच आपण काय होऊ, तिथपर्यंत जाण्याचा आपल्याला मार्ग सुलभ होईल. म्हणून मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल, नाही का. जर भगवंताने नियत कार्य जर केलं नाही, बघा, काही मरतात तर काही जन्माला येतात, आपण पाहतो. त्याचं सृष्टीचक्र चालूच आहे, त्याचं काम बंद नाही. इकडं सृष्टीचं पालन करायचं काम पण तोच करतो आणि संहार करायचं काम पण तोच करतो. मग त्याच्या कामात अखंड खंड नाही, नाही का, अखंड काम चालू आहे. आणि मग असं असताना मनुष्याने भगवंत आणि त्याच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशाचे पालन केले पाहिजे. मग त्याचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात, नाही का. परमेश्वराचे उपदेश आहेत आपल्याला सांगितलेलं. आता ते निमित्त अर्जुन झालाय पण सांगितलं आपल्यासाठीच आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थत्वाने पालन करेल, नाही का. तो बुद्धिमान आहे ते त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काय करेल, पालन करेल. पण मनुष्याने त्याच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावध राहिले पाहिजे. तर आपण जे काय करतो याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कारण भगवान शिवाचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. बघा, भगवंतानी जे केलं ते करावं. मग त्यांनी उदाहरण दिलं की भगवान शंकराने विष प्राशन केलं, मग तुम्ही प्राशन केलं तर जगाल का. उदाहरण म्हणून दिलं की म्हणून त्यांनी विष प्राशन, मग त्यांनी जे जे केले त्यांनी सांगितले ते करा. त्यांनी काय सांगितलं, चंद्र सूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे जीव किंवा ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वराचे अनुकरण करू शकणार नाही. पण भगवान शंकरांनी महासागराचे विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एकही थेंब प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. म्हणून भगवंत शिवाचे अनेक बंधू भक्त असून ते गांजा आणि तत्सम मादक द्रव्याचे सेवन करीत असतात, नाही का. शंकराने ते घेतलं, नाही का, असं सांगतात आणि ते सेवन करतात. पण भगवान शिवाच्या कृत्याचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्या तोंडात जात आहे. कारण त्यांनाच कळत नाही. आपण हे प्राशन करतो, भगवंताने केलं पण भगवंताला काय मृत्यू नाही, पण आपण प्राशन केलं तर आपल्याला मृत्यू आहे. आपण देवदेवतांचं भजन करताना विसरून जातो. काही देवतांचे भक्त सांगतात की देवाला काय करा, बकरं कापा, कोंबडं कापा, नाही का. पण त्या एका जीवाचा जीव घेतल्यामुळे जर आपल्याला सुख प्राप्ती झाली असती, नाही का, किंवा आपण इच्छित फलाची प्राप्ती झाली असती. पण उदाहरण म्हणून सांगते की आता युद्ध चालू आहे, नाही का, आणि त्या युद्धामध्ये इराणनी 2-4 बकरी मारून टाकली तर हे नाही जाणार का, जिंकणार नाहीत का. देवी देवतांचं जर आपण असं हे करून केलं सांगितल्याप्रमाणे की ज्यांना देवी देवतांना बकरी कापली की आपली इच्छा असेल ती आपल्याला इच्छित फल प्राप्त होतं, तसं नाहीये. कारण भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणारे अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, नाही का. कारण ज्याला भौतिक कर्मामध्ये आसक्त येतो म्हणजे त्याच्याकडे ओढ आहे तो अशी कृत्य करतो. परंतु जे कृष्ण भक्ती करतात, नाही का,
ते कर्म कसं करावे आणि या कर्माचं फळ का प्राप्त होईल याचा पहिला विचार करतात. आणि मग नियत कर्माच्या फळावर आसक्त असणारे अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने काय करावं, त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये, नाही का. चांगलं कर्म करीत असेल तर त्याला आवश्यक सपोर्ट करावा, नाही का. त्याला सांगावे बरोबर आहे. परंतु हे जर असं कोणी बकरी मारत असेल, कोणी कोंबड्या मारत असेल, एकमेकाचा जीव घेत असेल तर हे चांगलं नाही, नाही का. आणि हे चांगलं नाही हे सांगण्यासाठी परमेश्वराने सांगितलं की असं याउलट भक्तिभावाने कर्म कर, नाही का. संतांची संगत धर. आणि ज्या वेळेस आपण कृष्ण भक्ती करतो त्यावेळेस याचा अवकाश काय होतं, आपण आपल्या कार्यामध्ये अगदी शुद्ध अंतःकरणाने कार्य करू शकतो. पण मिथ्या टाइम झाला तर सांगा. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच काय करतो, कर्माचा करता समजतो. मग अहंकार सुप्त अहंकार होतो आणि त्याच्यामुळे तो काय होतो, कृष्ण भक्ती सोडून काय करतो, स्वतःलाच कर्माचा करता समजतो. आणि मग प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्म केली जातात, नाही का. वास्तविकपणे काय होतं, 3 गुण आहेत, रजसत्व आणि तम. मग तत्वविद महाभाव गुण कर्म विभाग यो गुणागुणेची वर्तंत इति मत्वान सज्जते. मग पुढं सांगितलं की आपण परमसत्य, हे महाभाऊ अर्जुना, परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, नाही का. परमसत्य काय सांगितलं की मीच कोण आहे, ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, नाही का. मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे, हे आपल्याला परमसत्य माहित असू नये, नाही का. आपल्याला ज्यावेळेस संत सांगतात की तूच देव आहे बाबा, त्यावेळेस काय होतं, तो पूर्ण विसरून जातो की आपण मनुष्य आहोत. कारण त्यावेळेस तो त्या दिलेल्या बोधावरती जर ठाम झाला म्हणजे तो कारण तो भक्तिमय कर्म, तो जर ठाम झाला तो काय करतो, फक्त भक्तिमय कर्म म्हणजे सकाम कर्म यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. पहा, सकाम आणि निष्काम, त्याच्यामुळे आपल्याला फळ प्राप्त म्हणजे कुठलं चांगलं आणि वाईट याची त्याला जाण होते. आणि मग तो भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्याच्या मध्येच पुरते आसक्त होतात. पण तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये. बघा, ज्ञानी असेल तर ते कर्म करता करताच सात्विक कर्म कसं करावं ह्याचं ज्ञान देतो, नाही का. त्या एखाद्याला सांगितलं आपण, अरे बाबा तू नुसतं नामस्मरण कर, मुखाने राम राम म्हण, नाही म्हणतो तो, नाही का. एक उदाहरण छोटस देऊन चालते पुढं. दोघं भाऊ असं दोघांच्यात भांडण होतात व्हायची रोज. आणि एक भाऊ सात्विक होता, एक भाऊ असात्विक होता. तो काय करायचा, जो सात्विक होता तो रोज संत महात्मे भेटले की त्यांना घरी घेऊन यायचा, त्यांची सेवा करायचा, नाही का. त्यांना दक्षिणा द्यायचा, जेवण घालायचा आणि जिथून आणलं तिथं नेऊन पोहोचवायचा. थोडक्यात सांगते पटकन. आणि जो नास्तिक होता तो त्यांना आला की शिव्या द्यायचा. एक दिवस तो भाऊ जातो मंदिरामध्ये, त्याला सात्विक भाऊ असतो, तो म्हणतो, त्याला दिसतं महाराज आलेले, त्या महाराजांना सांगतो, अहो महाराज मला तुम्हाला घरी न्यायचं पण माझा भाऊ खूप शिव्या देतो. महाराज म्हणले काय हरकत नाही, मी येतो म्हणे उद्या तुझ्याकडे जेवायला. बघा, सहज ज्यांना उपदेश करायचा आहे ते मान आणि अपमानाचा विचार करीत नाहीत. आणि मग ते महाराज ठीक आहे म्हणले, पण माझा एक आठ आहे, मी येईन तुझ्याकडे जेवायला, पण काय कर, मला बँड लावून वाजत गाजत जेवायला घेऊन जा. ठीक आहे म्हणले भाऊ, म्हणतो आनंदाने चालन म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी बँड घेऊन येतो, बँड पथक, आणि महाराजांना वाजत गाजत घरी घेऊन येतो. तो नास्तिक भाऊ पाहतो, त्याला राग येतो, तो शिव्या द्यायला सुरुवात करतो महाराजांना पाहून. महाराज घरात जातात, त्यांचे येतोफीत सत्कार होतो, नाही का, सेवा होती, जेवण करतात. आणि महाराज त्या भावाला सांगतात, आता बँड काय कर, वाजत गाजत माग जाऊ दे. पण महाराज काय जाणार नसतात. मग तो भावाला, भाऊ म्हणतो असं का, तो म्हणतो तू एवढंच कर, बँड वाजत गाजत जाऊ दे. बँड वाजत गाजत गेल्यानंतर ह्या भावाला कडी लावून घेतलेली, ती कडी काढतो भाऊ. त्याला काय वाटतं, आता महाराज गेलेत, बँड गेला म्हणजे महाराज गेलेत. मग तो बाहेर येतो, तेवढ्यात महाराजांनी कडी काढलेली आहे, दारातच उभी असतात. मग ते लगेच त्याचा बाहेर आल्यावर हात पकडतात. ते महाराजांना म्हणतात तुम्ही गेले नाही,
तुम्ही माझा हात सोडा. नाही म्हणले, हात सोडूच शकत नाही. म्हणले का? म्हणजे माझी एक अट आहे, मी तुझा हात सोडीन पण माझी एक अट आहे. म्हणले काय? म्हणजे तू एकदा हरी म्हण. हा, तो हात सोड म्हणतात, हे नाही म्हणतात. शेवट तो कंटाळून म्हणतो ठीक आहे, एकदा हरी म्हणतो. हरी म्हणतो. कालांतराने मोठा भाऊ मरतो, बारका भाऊ मरतो, महाराज निघून गेल्यात. आणि मग ज्यावेळेस चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये जातात, तर जो नास्तिक भाव आहे तो जातो. चित्रगुप्त पाहतो, म्हणतो ह्यांनी तर कधीच देवाची प्रार्थना केली नाही का, पूजा केली नाही का, काहीच नाही, नामस्मरण केलं नाही, हा इथं कसा काय आला? मग त्याला विचारतो, म्हणे काय? तर मग पाहतात तर त्यांनी एकदा हरी म्हटलेलं असतं, म्हणून तो इथपर्यंत आलेला आहे. मग आता यमदूत म्हणतात, आता काय करताय गिऱ्हाईक, न्यायचं पुढं? तर म्हणे आता मलाही याचं उत्तर माहिती नाही, आपण काय करू? भगवंताकडे जाऊ. मग ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले हे काय? म्हणे यांनी कधीच काय केलेलं नाही, पालखीत बसवलं, त्याला ब्रह्मदेवाकडे नेलं. ब्रह्मदेव म्हणले याचं उत्तर मला माहिती नाही, त्यांनी कधीच नामस्मरण केलं, एकदा हरी म्हटलंय. हरी म्हणल्यानंतर शंकराकडे जायचं. मग कैलासाकडे जातात. कैलासाकडे जातात, भगवंत म्हणतात मलाही माहिती नाही बाबा याचं उत्तर, त्यांनी कधीच नामस्मरण केलं, एकदा हरी म्हणलं. आता एकदा हरी म्हणण्याचं फळ काय, हे फळ माहिती नसल्यामुळे भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि सगळे वैकुंठाला आले. आता ही पालखीत बसून स्वारी आली, वाजत गाजत. म्हणले काय प्रकार काय? भगवंत म्हणले, भगवंत विष्णुदेव म्हणले काय प्रकार आहे? एवढं विचारित तोपर्यंत तो नास्तिक भाव उठला आणि भगवंताच्या मांडीवर जाऊन बसला. पा, एकदा हरी म्हटल्यानंतर भगवंताच्या मांडीवर जर जागा असेल तर तुम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं तर त्याचं फळ काय भेटेल, नाही का? याचा विचार आपण आपलाच केला पाहिजे. परंतु त्यावेळेस त्यांनी द्वेष भावनेने एकदा हरी म्हटलं, परंतु त्याला फळ काय प्राप्त झालं? परमेश्वराची मांडी प्राप्त झाली, जागा, नाही का? म्हणून ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करत असतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे काय, नाही का? मग बळच आपण काही जर म्हणलं योग साधन करायचं म्हणलं तर आपल्याला जमणार आहे का? किंवा एखाद्याने, आता आपण पाहतो तुकाराम महाराजांनी 13 दिवस भंडारा डोंगरावरती उपोषण केलं, नाही का? बिन अन्न पाण्याचं. त्यांनी ज्यावेळेस नामस्मरण केलं त्यावेळेस त्यांना कोण? बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू प्राप्त झाले. तसं आपल्याला जमणार आहे का? नाही जमणार. म्हणून जोपर्यंत आपण मनापासून जरी एकदा जरी नामस्मरण केलं, पण ते मनापासून करायला सांगितलं. आणि मग पुढं इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहे. म्हणून मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्ती प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. आत्मसाक्षात्कार करायचं म्हणलं तर नित्य नियमाने आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्यावेळेसच आपण काय, ताई झाला का वेळ ताई? हो ताई. आपल्या हो हो हो. हा ठीक आहे, ठीक आहे. मग थांबू का इथं? झालं का पूर्ण? अजून थोडस 2 एवढा मिनिटं. श्लोक शेवटचा. 2 हा मिनिटं घ्या अजून. हा, हा. 34वा श्लोक आहे, मग 35 राहील. मी थोडक्यातच बरं, मग सांगितलं. पूर्ण होऊ द्या, कम्प्लीट होऊ द्या. आपण उद्या बाकीच्यांचं घेऊयात, असं करूयात. छान सांगत आहात, कम्प्लीट करा. हा, मी तुम्ही सांगितलं तसं थोडं थोडं सांगते प्रत्येक हो हो याच्यातलं. हो. हा, मग आता कम्प्लीट 2 होऊ द्या 3 तुमचं. 35 श्लोक चालू, आपण 34 चालू. हा, हा आज ज्यांचे आहेत ते उद्या आपण घेऊयात, हरकत नाही. हा 34 श्लोक चाललाय. हा, कम्प्लीट करून घ्या, काही हरकत नाही. मग कृष्ण भक्तीचं साधकांचा काय होतं? स्वाभाविकपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो. जे कृष्णाची भक्ती करतात ते काय करतात? भौतिक इंद्रियांकडे कल नसतो, म्हणजे ते जास्त त्याचा विचार करीत नाही. कारण हे जे कर्म आहे ते होणार आहे, नाही का? भौतिक कर्म आहे, आपण म्हणतो ना प्रपंच होत असतो आणि अध्यात्म हे करावं लागतं. ज्यावेळेस आपण भजन करायचं म्हणलं तर आपल्याला त्याला वेळ द्यावाच लागतो. परंतु तुम्ही जर एक दिवस जर संसारात नसाल, पुढे घरातून बाहेर गेलात, तरी ते तुमचं माग संसार थांबून राहत नाही. परंतु एक दिवस जरी तुम्ही चिंतन केलं नाही तर त्याच्यामध्ये खूप मोठा काय होतो? तोटा होतो आपला. आणि म्हणून कृष्ण भक्ती, पण जे कृष्ण भक्ती आहे त्याच्यामध्ये त्या काय, त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे, नाही का? जे शास्त्रात सांगितलं बघा, नित्य नैमित्तिक कर्म आहेत
ते केलेच पाहिजेत. आणि अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, नाही का. आणि मग शास्त्रातील विधी निषेधाचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही, नाही का. तो शास्त्रांचा हे करतो, बद्ध निषेधांचे जे पालन करतो ना, तो मनुष्य काय होतो, इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही, म्हणजे त्याच्यामुळे तो गुंतून जात नाही. उदाहरणार्थ सांगितलं त्यांनी की लैंगिक उपभोग ही बद्ध जीवाची एक आवश्यकता आहे आणि विवाह बंधनाखाली लैंगिक उपभोगास अनुमती देण्यात आलेली आहे. पण शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषिद्ध आहे. उदाहरण दिलं त्यांनी की जे शास्त्रातील विधी निषेध आहेत त्याचे उदाहरण दिले. पण इतर सर्व स्त्रियांना त्याने काय केलं पाहिजे, माते समान मानले पाहिजे. जो कृष्ण भक्ती करतो त्याने. मात्र असे आदेश असूनही मनुष्यांचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. मग या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे. ज्या विचित्र प्रवृत्ती आहेत त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी केलं पाहिजे. अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये काय करतात, विघ्नकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे, पहा आपल्या जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरवण्यास अनुमती आहे, जे आहे ते आहे म्हणे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध जर केलं तर त्याची अनुमती नाही आहे. परंतु या आवश्यकता शास्त्रीय विधी विधानानुसारच भागविण्यास अनुमती आहे आणि तरी या विधी निषेधा होऊ नये. म्हणून मनुष्याने अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्याचे पालन केलेच पाहिजे, नाही का. सर्व कार्य करायचे. बघा, आपल्याला त्यांनी संसार करू नका म्हणून सांगितलेलं नाही. एकनाथी हरिपाठात दिलेले बघा, हरिबोला देता हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला. हरिबोला उठता हरिबोला बसता, नाही का. मग उठता बसता झोपता सगळं कार्य करा तुम्ही. हरिबोला देई हरिबोला विधेय, देहात बोला विधेयी अवस्थेतही तुम्ही हरिबोला. इतकं सोपं सांगितलं म्हणे. की मग तुम्ही काय करता म्हणे की आपण जर सुरक्षित मार्गावर काहीच संकट उद्भवणार नाही, असं जर चाललं तर आपल्याला संकट येणार नाही. पण भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आहे. आता भौतिक संघ जर असेल तर अनादी काळापासून काय झाले, जन्माला आलोय खायचं प्यायचं आणि मरायचं एवढंच सांगितलंय का हो, नाही. म्हणून भौतिक इंद्रिय तृप्ती कर प्रवृत्ती अनादी काळापासून चाललेली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्याने पतन होण्याची शक्यता असते. यास्तव साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. बघा, म्हणून कृष्ण भावनेवर आसक्ती इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर सांगितले. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. आता याचं उदाहरणच यायचं म्हणलं तर सज्जन कसाया. बघा, कसाई होते, मुसलमान होते, पण देव त्यांना मास विकू लागला. कारण त्याचं कर्म जरी निषिद्ध असलं तरी तो कर्म करीत होता, त्याचा तो धंदा होता, नाही का, उपजीविकेचं साधन होतं. म्हणून ते कर्म काय झालं, निषिद्ध जरी असलं तरी ते शुद्ध कशामुळे झालं, हरिमुखे माना हरिमुखे मान. कारण सज्जन कसायाच्या मुखामध्ये पांडुरंगाशिवाय दुसरं, विठ्ठल विठ्ठल नामाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तो नाव विकत होता मास, पण परमेश्वराचं चिंतन चालू होतं. म्हणून त्यांनी सांगितलं आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्म. त्यांनी उत्तर पण दिलं पुढं की आध्यात्मिक कर्म म्हणजे काय झालं की जे सद्गुरूंनी तुम्हाला दिलेली आज्ञा आहे, नाही का, त्यानुसार केलेली कर्मे. परंतु भौतिक असो आध्यात्मिक असो कुठलंही असू दे कर्म, पण ते तुम्हाला शास्त्राच्या प्रमाणे दिलेलं आहे.
म्हणून मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा म्हणजे तो काय करतो ते पाहू नका, तुम्हाला काय करायचं याचा विचार करा आणि मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. पहा, सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविला गाळा. सावता महाराज काय करत होते, शेत लावत होते नाही का, मग त्यांचं कर्म त्यांनी सोडलं नाही. गोरोबा काका कुंभार होते, त्यांनी त्यांचं कर्म सोडलं नाही. नाही का, आपल्याला अनेक संत, अनेक जातीचे संत, अनेक संत, मग अनेक संतांनी जे जे कर्म केले ते आपण त्यांनी त्यांचं कर्म न सोडता विठ्ठलाचं चिंतन केलं. म्हणून आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक ही भिन्न असू शकतात नाही का. प्रत्येकाचं कर्म आहे. मी उदाहरण का दिलं संतांचं, की त्यांचं कर्म काय होतं. नामदेव महाराज शिंपी होते, त्यांचं कर्म काय होतं, पण त्यांनी ते कर्म त्यांचं नैतिक कर्म केलं, परंतु त्यांनी काय केलं, विठ्ठल भक्ती करायची सोडली नाही. म्हणून भौतिक सरळ कर्मे भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैवच उत्तम असते नाही का. म्हणून तुम्हाला कर्म करायसाठी अधिकृत सांगितले, अनधिकृत नाही. त्यांनी सांगितलं की अधिकृत म्हणजे काय, संतांनी सांगितलं तसे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांनी सांगितल्या त्या मार्गाप्रमाणे नाही का, जे आपल्याला भगवंतांनी सांगितले गीतेमध्ये, तुम्ही कर्म करा पण कर्माची अपेक्षा करू नका, तुमचं नित्य नैमित्तिक करा नाही का. जे कर्म आहे ते केलंच पाहिजे. म्हणून त्याच्या आधिपत्याखाली असतो, जेव्हा मनुष्य भौतिक गुणाच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्राच्या नियमाचे पालन केलेच पाहिजे. जशी परिस्थिती असेल तसं, परंतु जे शास्त्राचं पालन आहे त्याने केलंच पाहिजे. मग तो क्षत्रिय म्हणजे राजसिक गुणामध्ये असल्यामुळे क्षत्रिय त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे नाही का. क्षत्रियाला काय हिंसक, म्हणजे त्याचं कर्म काय, क्षत्रिय धर्म आहे, मग क्षत्रियाचं कर्म काय, लढलंच पाहिजे त्याला. मग ते हिंसा म्हणजे हिंसा त्याच्या हातून झाली तरी पण तो ते कर्म त्याला केलंच पाहिजे, कारण ते अनुमती आहे शास्त्रानुसार. यास्तव ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय काय असतो, राजसिक, म्हणजे त्याला राज्याचं काय करायचं असतं, पालन करायचं असतं, म्हणून त्याला हिंसक व्हावं लागतं. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने काय करायला पाहिजे, हिंसक नियमांचे पालन करावे. वेळी पराभूत होणे हे त्याच्यासाठी श्रेयकर आहे, पण प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. एखाद्या भौतिक गुणाच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भक्तीत स्थित होतो, तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो नाही का. गुरूंचं जर ज्याच्या पाठी बळ असेल तर तो सांगन ती कुठलीही गोष्ट तो करू शकतो, कारण कृष्ण भक्तीच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा कार्य करू शकतो आणि ब्राह्मण क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो नाही का. क्षत्रिय ब्राह्मणासारखं काम करू शकतो आणि ब्राह्मण काय करतो, क्षत्रियाचं काम करू शकतो. पण दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. कारण उदाहरणार्थ दिले, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. म्हणून दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखाद्या भौतिक स्तरावर आहेत तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसारच कर्म केले पाहिजे. हा भौतिक आणि आध्यात्मिक मधले याचे उदाहरण छान आहे देण्यासारखे काही. परशुरामाचं आणि यांचं, विश्वामित्रांचं नाही का, ब्राह्मण आणि कर्म कोणतं कर्म केल्याने, हे उदाहरण छान आहे प्रश्नाचं उत्तर द्यायला. मग अर्जुन म्हणतो की वृष्णी वंशजा कशामुळे, म्हणजे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बरेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो, पण जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक
विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशापासून मुक्त असतो, म्हणून स्वभावताच तो भौतिक जगताच्या पापामुळे प्रभावित होत नाही. परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तो निसंकोचपणे अनेक पापे करतो, पण कधी कधी या प्रकाराचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णाने विचारलेला प्रश्न समर्पक होता. जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला बरेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि पाप कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पाप कर्मे घडतात. या संबंधाने भगवंत मानतात की जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णांनी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणांच्या संघामुळे कामविकारात रूपांतर केलेले होते. बघा, आपल्याला 3 गुण सांगितले, सत्व, रज आणि तम. मग 3 गुणाप्रमाणे आपण कर्म करत असतो. सत्वगुणी असन तो सात्विकच कर्म करतो, नाही का. मग त्याच्यावरती किती मोठं संकट आलं तरी पण तो त्याच्यापासून माग सरत नाही. उदाहरणार्थ हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, नाही का, त्यांच्यावरती इतकं मोठं संकट आलं, राज्य गेलं, नाही का, मुलगा गेला, तरी पण त्यांनी सत्य बोलण्यास असत्य कधी बोलले नाही. ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामध्ये दूध आले तर दह्यात रूपांतर होते, तर जीवाचे भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर काम विकारात होते का. रजोगुणी माणूस असेल तर काय होतं, आंबट चिंचेमध्ये संपर्क जर दुधाचा आला तर तो दही होऊ शकतो. तसं जीवाचं सांगितलं की तो जर जीव भगवंताशी असणार प्रेम भावनेचे रूपांतर काय होतं, काम विकारात होते. पण नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. मग क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम शुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरुपटून राहण्यास प्रेरित करतो, म्हणजे तमोगुणी होतो. काम, क्रोध, मोह हे तमोगुणाचे, बघा, क्रोध हा तमोगुणाचे प्रगटीकरण आहे. म्हणून प्रकृतीचे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रगट करतात. म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणाप्रत अधपतन होऊ न देता त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणात उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. पुढे जीवावर 3 प्रकारचे आच्छादने आहेत. ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर किंवा आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याप्रमाणे जीवावरील आवरणे आहेत. म्हणजेच कामाचीच विविध रूपे सांगितली. कामाची तुलना दुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची अल्पशी जाणीव होते. मग दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भक्ती अल्पशा प्रमाणात प्रगट करतो तेव्हा त्याची तुलना धूर आणि आच्छादित अग्नीशी करता येते. पहा, ज्यावेळेस अग्नी आपण होतो, आग लागली, धूर येतोय, धूर आहे पण अग्नी दिसत नाही. पण अग्नी नाही का तिथे, अग्नी आहे, प्रगट व्हायला वेळ लागेल. पण धुरामुळे अग्नी आहे, पण अग्नीमुळे धूर आहे, ते जसे एकमेकाला पूरक आहे, नाही का. मग कृष्ण भक्ती अल्पशा प्रमाणात प्रगट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अग्नी आहे म्हणून धूर आहे, तेव्हा त्याची तुलना धूर आणि आच्छादित अग्नीशी करता येते. धूर दिसतो म्हणजे तिथं नक्कीच अग्नी आहे. म्हणून धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला पाहिजे. तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रगट होत नाही. पाहायला गेलं तर अग्नी दिसत नाही, पण धूर आहे म्हणजे तिथं अग्नी आहे. मग हीच अवस्था म्हणजे कृष्ण भक्तीतील प्रारंभ अवस्था होय, म्हणजे प्रथम अवस्था ही आहे. मग आरशावरील धूळ, मनरूपी आरशावरील, नाही का, मनरूपी आरसा सांगितला, त्याच्यावरची धूळ काढली तर अनेक आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविते, नाही का. आध्यात्मिक मार्ग सांगितलेत आणि तेही स्वच्छ करायचे म्हणलं यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे काय झाले की पवित्र हरिनामाचे कीर्तन होय, नाही का. सर्वात उत्कृष्ट पद्धत म्हणजे पवित्र हरिनाम करणे. ज्याप्रमाणे वारेने आच्छादिलेले गर्भाचं उदाहरण दिलं
की जसं वारेने आच्छादित गर्भ असतो असहाय्य स्थितीत दर्शविण्यात आलेली आहे. कारण गर्भाशयातील मुली इतक्या असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. पण जीवनाच्या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्य असतात. वृक्ष नाही का, जीव आहेत पण ते चेतनाशून्य आहेत. मग आता गर्भ आहे नाही का, आईच्या उदरात आहे पण तो चेतनाशून्य आहे, कारण त्यावेळेस त्याला काही करता येत नाही. पण आच्छादित आरशाची तुलना पशु पक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आलेली आहे. पण मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भक्तीची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवरूपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वात जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन हे एक अनमोल संधी आहे. आपल्याला जीव कसा भेटलाय? अनमोल संधी, म्हणजे आपल्याला बळच दिलेला आहे, आपण आलेलो नाही. संत महात्मे अवताराला येतात आणि आपल्याला जन्माला आलोय आपण, नाही का, हा फरक आहे. हा, देवांनी अवतार धारण केले आणि संतांनी जन्म घेतलाय भूलोकावरती आपले काय म्हणतात, आपल्याला उद्धार करण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी संतांनी जन्म घेतला मनुष्य देव, नाही का. आणि मनुष्य जीवनात बघा, आपल्याला देवापर्यंत जायचं म्हणलं तर सगुण मूर्ती पाहिजे, सगुण संत पाहिजे, सगुण सद्गुरू पाहिजे आणि आपल्याला पुढे जाता येत नाही. देव प्राप्त करण्यासाठी, नाही का, प्राप्तच आहे, प्राप्ताची प्राप्ती करायची नाही आपल्याला देव प्राप्त आहे. पण देवांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी संतांची संगती सांगितली बघा, आणि त्यांनी सांगितलेलेच मार्ग आपल्याला अवलंबायचे. म्हणून मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शन सांगितलं आणि कृष्ण भक्तीचा अनुशीलनाद्वारेच मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. म्हणून संतांचा जर आपल्याला बोध झाला, मनुष्य देह ऐसा नीद, नाही का, असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त करीन. संतांपर्यंत जर पोहोचलो आपण तर काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, नाही का. मी उद्धार पावेल का हे कुणाला विचारले? संतांना विचार. मला देवापर्यंत जाण्याची मार्ग कोण दाखवू, तुम्ही दाखवू शकाल का? हे संतांना आपण प्रश्न केला, नाही का. मग तुम्ही या संतांकडनं आपल्याला देवापर्यंत जायचा आणि तो मार्ग कोण दाखवू शकतील? तर संत दाखवू शकतील. म्हणून मनुस्मृतीत म्हटलं आहे की इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रतृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. वीतभर पोटासाठी एवढी सगळी आटाआटी, कोण कुठल्या गावावरून आले, कोण कुठल्या गावावरून आले, कामाधंद्यानिमित्त पाहतो आपण, आणि मग ते कशासाठी की वीतभरच पोटे. पण एवढी सगळी आटाआटी कामांमुळं आपल्याला पोट भरण्यासाठी गावोगावी हिंडावं लागतं आणि म्हणून तरी पण ते पोट काय भरल्या जात नाही. त्याने अमर्यादित इंद्रिय तृप्ती काय केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. म्हणून भौतिक जगतामध्ये सर्व क्रियाचा केंद्रबिंदू मैथुनाचा आहे आणि म्हणून भौतिक जगताला मैथुन्य आधार अर्थात संभोग जीवनाची बेडी असे म्हटले आहे. मग एका सर्वसामान्य कारागृहात अपराध्यांना गजा ठेवण्यात येते, त्याप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या अपराध्यांना मैथुन जीवनाची बेडी घातली आहे, नाही का. अपराधी आपल्याला नियमांची अवज्ञा करणारे अपराधी आहेत आपण. मग इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीच्या प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते. मौन हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घे, फार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो क्षणभंगुर अनुभव म्हणजे इंद्रिय भोग करणाऱ्याचा कट्टर शत्रू आहे.
की तो क्षणभंगुर नाही बरवसा, सोडा माया तोडा आशा, नाही का. ही क्षणभंगुर आहे, आपण किती वेळ आहे, आता आहे तर नंतर नाहीये, माहित नाही. मग त्याचा विचार जर केला तर आपल्याला काही त्याच्यातून प्राप्त होणार नाही. मग त्याप्रमाणे शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्वपूर्ण ठिकाणावर नियंत्रण मिळवले आहे. शत्रूने बद्ध हा जीव. आता पहा, आता इतका अवघड झाले की कोणत्या वेळेस कोणाला अटॅक येईल हे सांगता येत नाही, कारण तो शत्रूच आहे आपला. कधी बीपी कुणाचे हाय होईल का कधी शुगर लो होईल ह्याचा विचार करायला पाहिजे त्याचा त्याने. कारण ज्याला शुगर बीपी आहे त्याच्यावर जर तो लय मोठा शत्रू उभा आहे. आणि मेन म्हणजे आपण जन्माला आलो, नाही का, जन्म मृत्यू हेच मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठं दुःख. आता जन्माला तर आलोय, परंतु ह्या जन्माला येऊन जर सांगितलं ते कार्य केलं नाही, कर्म केलं नाही आपण, तर आपले शत्रू उभे आहेत, आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत. रोज बीपीची शुगरची गोळी आपल्याला चालू आहे, आणि तरी जर म्हणलं मी हे करीन मी ते करीन, उपयोग नाही. कारण मनुष्याला जर या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे, बघा हा शत्रू आहे आपला, या शत्रू जर विजय प्राप्त करायचा असेल तर यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करत आहेत. त्यांनी सांगितलं, भगवंत सांगतात की मन हे इंद्रियाचे सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. शत्रू कुठे राहतात, ठिकाणं सांगितली. जेव्हा आपण इंद्रिय विषय संबंधी ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय वृत्तीविषयीच्या सर्व कल्पनाचे आगर बनते, आणि मग परिणामी मन तथा इंद्रिय कामाचे भांडारे बांधतात. बघा, सगळ्यात मोठा शत्रू मन सांगितला. नंतर बुद्धी विभाग अशा काम प्रवृत्तीचे केंद्रस्थान बनतो, आणि बुद्धी जीवात्म्याचे अत्यंत निकटवर्ती आहे, नाही का. मग सगळं कार्य कोण करतोय, मनाने होतं. आपण म्हणतो माझ्या मनात आलं, माझ्या मनाने केलं, आपण मनावरती टाकतो, पण ते सगळं काय केंद्रबिंदू कुठे आहे, मन आहे. मग यास्त कामुक बुद्धीचा आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करून देते, आणि कामुक प्रवृत्तीशी काय करते ते तसेच मन तथा इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो, आणि त्यातच वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो. कारण भौतिक काय आहे ते आपलं सुख आहे का. उदाहरण घेतलं, आपण 50 लाखाची गाडी आणली, नाही का, आणि गेलो, आणि रस्त्यात गाडी जर पंक्चर झाली, निर्जन स्थळी पोहोचलो, तिथं जर गाडी पंक्चर झाली, तिथं जर तुम्हाला साधन भेटलं नाही, मग तर गाडीचं पंक्चर झाली, ते सुख आहे का दुःख आहे, त्याच्यापासून दुःखाची निर्मिती झाली, नाही का. भरपूर गाडी मागे, पण वेळेला तिथं पोहोचू शकलं नाही अर्जंट आम्हाला. आता तुम्ही सांगा, त्या गाडीमधील चाक पंक्चर झालं का त्यातली हवा निघून गेली, ज्याप्रमाणे त्या चाकातील हवा निघून गेली त्याप्रमाणे शरीर सांगितलं. हे शरीर इतकं, शरीर चांगले शरीर सुखाचे गोष्टले, नाही का. हे शरीर इतकं आपल्याला दुःख देऊ शकतं की वेळ प्रसंगी ते काय होतं, आपल्याला दुःखातच घालतं. हे इंद्रिय म्हणजे शरीर म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांना जर आपण मोकार सोडलं तर आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. कळलं, अक्कळवा श्रीपती येणे पण ते, नाही का. त्याला जर अक्कळला तर काय होतं, सुख आहे, सुख पाहावा जावा एवढे, दुःख पर्वता एवढे. मग सुख पाहायचं असेल तर आपल्या देहातच आहे, आणि देहातच दुःख आहे. दोन्ही आपल्या जवळ आहे, कारण ते आपण फक्त मानतो. सुख आणि दुःख पाहिलं तर सुखही नाही आणि दुःखही नाही, फक्त ते मानतो आपण. कशामुळे, मनाने मानले, नाही का. त्याचा अनुभव आपण, तुम्हाला अनुभव आहे. कशाचा अनुभव आहे, दुःखाचा. आणि सुखाचा पण अनुभव आहे, पण ते सुख पण क्षणिक आहे आणि दुःख पण क्षणिक आहे, नाही का. वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो, पण आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याविषयी श्री भागवतात सुंदर विवेचन करण्यात आले. पहा, भागवतात सांगितले की आत्मा मिथ्या आहे, नाही का. मिथ्या आहे आपण मानेल. जो मनुष्य या त्रिधातूंनी निर्मित शरीरालाच आत्मा समजतो, नाही का. आत्मा आपण या शरीराला आत्मा समजतो, परंतु शरीराच्या उपपळांना स्वतःचे नातलग मानतो, आणि आपले जन्मस्थान पूजनीय मानतो. दिव्य ज्ञानी पुरुषांना न भेटता केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो. तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे. बघा, इतकं सांगितले सर.
तीर्थयात्रा का करायची, नाही का? हे जर आपल्या बघा, माझे सद्गुरू श्रीपाद बाबांचे पायी तीर्थयात्रा करो आणि माता घाण पडो, नाही का? म्हणजे पायी तीर्थयात्रा चालू आहे आपली, पण आपण कशासाठी करतो तेच माहिती नाही. साधू संतांनी तीर्थयात्रा केल्या, पण कशासाठी केल्या ते जर कळलं आपल्याला, तर आपल्याला ते तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आधी सहज सुलभ आहे. बघा की साधू संतांनी ज्यावेळेस नामदेव महाराज, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, नामदेव महाराजांना अखंड देवाचा शेजार होता, म्हणजे अखंड परमेश्वराच्या त्या सहवासात होते, पांडुरंग परमेश्वराच्या. मग त्यावेळेस ते माहिती, मी अगदी निस्सिम भक्त आहे पांडुरंगाचा. मग ज्यावेळेस वाळवंटावरती कीर्तन होतं, नाही का, कार्तिकीला आषाढीला, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज, स्वपन काका, गोरोबा काका सगळे तिथं होते. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांचं कीर्तन संपलं आणि सगळ्या संतांनी त्यांचं लोक सगळे दर्शन घेत होते आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं, पण नामदेव महाराजांनी एकालाही प्रतिउत्तर म्हणून दर्शन केलं नाही किंवा घेतलं नाही. मग त्यांना सुप्त अहंकार झालता की मी देवाचा शेजार, म्हणजे मी अखंड देवाचा प्रिय आहे. मग त्यावेळेस मुक्ताई म्हणली की आता यांची परीक्षा तर घेतलीच पाहिजे. तेव्हा गोरोबा काका सगळे संत बसले होते आणि सगळ्यांच्या डोक्यावरती थापटणं होतं, असतं बघा कुंभाराचं थापटणं. मग प्रत्येकाच्या निवृत्तीनाथांच्या मस्तकी थापटणं मारलं. अमृत संजीवनी उतू गेली पा, तिथं अमृताचाच कलश होते निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा कलश होते, नाही का, त्यांच्याकडे ओतप्रोत ज्ञान होतं. मुक्ताई जी मुक्तच होती, नाही का, आज प्रत्येकाच्या तापटणं मारलं डोक्यावरती. आणि मग शेवट ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यावरती तापटणं मारलं, त्यावेळेस नामदेव महाराज ओरडले, नाही का, मला का मारता म्हणून. आणि ते कुणाला गारण द्यायला गेले, पांडुरंगाला. पांडुरंग परमात्मा म्हणले, नामदेवा तुम्हाला ओळखलं नाही. का ओळखलं नाही? म्हणजे मी तर तुझ्या अखंड बरोबर आहे, तू काय म्हणतो मला ओळखलं नाही? नाही म्हणले, मी कोण आहे तुला माहितीच नाही. बघा, मग तसं आपण कोण आहोत? देव तर देव आहेत, पण आपण कोण आहे हा आपण पहिला विचार करायला पाहिजे की आपण आहोत कोण, आपण आलोय कुठून, आपल्याला जायचंय कुठं, नाही का, आपण का आलोत ह्याचा उत्तर जर आपल्याला भेटलं तर आपल्याला ही गीता, नाही का, भगवद्गीता ती पूर्णतः कळाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला. तर आत्मा आणि परमात्मा याचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे, नाही का. ज्याप्रमाणे नामदेव महाराजांना देवाने झाले, देवा नामदेव तुम्हाला ओळखलं नाही. मग ते असं ज्ञान आणि विज्ञान याची अनुभूती पाहिजे ना. ज्ञान कशाला म्हणतात आणि विज्ञान कशाला पाहिजे? मग त्याच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले, त्याचं विवेचन, तरच ते जाणणे शक्य आहे. मग आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. मग जीव भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्याचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हेच आहे. मग या भावनेला कृष्ण भक्ती असे म्हटले आहे. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भक्तीचे शिक्षण घेतले पाहिजे. आपण म्हणतो छोटी छोटी बाळं कशी छान मृदुंग वाजवतात, अभंग मानतात, आणि बघा आळंदीला पंढरपूरला हे संस्थेमध्ये लहान लहान मुलं शिकण्यासाठी ठेवतात. मग ते लहानपणापासूनच त्यांना शिक्षण दिलं जातं ना. ज्याप्रमाणे शाळेचं शिक्षण लहान मुलांना द्यावं लागतं, तसं परमार्थाचं पण लहानपणीच मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, नाही का. आपल्यासारखं आता साठी गेली बुद्धी नाटी झाली, म्हणजे बुद्धीला काय आठवतही नाही. मग त्यावेळी शिक्षण आता आपण कोणत्या वयात करायला लागलोय गीतेचा अभ्यास, नाही का. परीक्षा देते आपण, हे वय नाही आपलं, तरी पण आपण का आता तळमळ लागली आपल्याला, नाही का. जीवाला तळमळ लागली. ज्यावेळेस जीवाला तळमळ, बघा, ज्यावेळेस तळमळ लागते त्यावेळेस त्याची अनुभूती येते, तोपर्यंत नाही. पाण्यामध्ये माता झोप घेतो काहीसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मग ज्यावेळेस आपण हे आध्यात्मिक ज्ञान काय आहे याचा विचार करतो, ज्यावेळेस त्याची तळमळ लागते त्यावेळेस आपण पूर्ण काय होतं, कृष्ण भक्तीकडे ओढल्या जातो. मग ते आपोआपच ते कर्म काय होतं, कृष्ण भक्ती होते. मग जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप, नाही का, म्हणजे काम सांगितलंय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच
कृष्ण भक्ती प्रशिक्षित केले म्हणजे जलमताच सांगितले बघा. तर स्वाभाविकच भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. जर आध्यात्मिक भगवत प्रेमाची जर अधोगती झाली तर पुन्हा जवळ भगवंताजवळ यायला कठीण जातं. तरी कृष्ण भक्ती इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भक्ती उशिरा जरी प्रारंभ करणारा साधकही भक्तीच्या नियामक नाही का सांगितलेल्या तत्वाप्रमाणे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत सांगितले बघा. आता आपण जरी साठीच्या पुढे गेले कोणी 70च्या जाऊ दे कोणत्याही वेळेस कृष्ण भक्तीद्वारे आपण काय करतो भगवंताचा भक्तीपूर्वक सेवाद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे तो कामाचे रूपांतर जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये अर्थात भगवत प्रेमामध्ये करू शकतो. मग तात्पर्य काय कामाच्या कार्याची इंद्रिय ही विविध द्वारे नाही का मग दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाही का. मग ज्या हात पाय डोळे नाक कान कशासाठी दिलेत भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी. पण आपण ती कशासाठी लावली फक्त इंद्रियांना सुख कसं भेटन नाही का त्या कार्यासाठी आपण ती लावून दिली. परंतु शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात आलेले आहे विविध द्वारे आपल्यासाठी. पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिय ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण हाताने टाळी वाजवावी मुखाने नामस्मरण करावं नाही का श्रेष्ठ आहे. पायाने तीर्थयात्रा करा कानाने हरिनाम गुण गा डोळ्याने हरीचे रूप पहा नाही का मुखाने हरिभजन करा नाका श्वासातून नामस्मरण सांगितले पहा. श्वासोश्वास होतो आपला 21,600 वेळा प्रत्येकाचं 24 तासामध्ये आणि त्या 21,600 वेळा जो नामस्मरण करतो पर्यंत जाऊन पोचतो. आणि त्याची क्रिया सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीतच सांगितली ती क्रिया नाही का. तुम्ही आध्यात्मिक ग्रंथ वाचा तुम्ही दासबोध वाचत असाल त्याच्यातही ती क्रिया सांगितली. तुम्ही भागवत वाचली त्याच्यातही ती क्रिया सांगितली. तुम्ही एकनाथी भागवत वाचा सगळ्यात सोप्पा ग्रंथ समजून घ्यायचा असेल तो एकनाथी भागवत बघा. इतका सोपा सांगितले त्यांनी इतकं सहज सांगितले सोपं अगदी अज्ञानी असलं तरी त्याला कळतं की आपण भक्ती म्हणजे काय नाही का. ते उद्धवाला भक्ती म्हणजे काय श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितली आणि ती सोपी भक्ती आपण केली पाहिजे नाही का. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. आपल्याला एवढं सगळं वो कशासाठी करायचं आहे कारण आपण जन्माला आलो आयुष्य गेलं सगळं झालं नामस्मरण केलं. पण संत कशासाठी भेटले पाहिजे की आपण आलो या जन्मामध्ये आलो कुठून जायचं कुठं हे समजून नाही का. शेवटच्या क्षणी आधी जाती वाचा मग जातो जीव. आणि मग ती वाचा गेल्यानंतर जे नामस्मरण घडायला पाहिजे त्याच्यासाठी ही भगवद्गीता सांगितली भगवंताने की बाबा ज्यावेळेस तुझं शरीर थकन नाही का ज्यावेळेस हातपाय पण थकतील ते अंथरुणावर पडल त्यावेळेस सुद्धा तुझं चिंतन चालू राहायला पाहिजे. मग ते चिंतन करण्यासाठी एवढं सगळं चाललंय आपण. म्हणून आपल्या पडिले वळण इंद्रिया सका नाही का ह्याच्यासाठी या इंद्रियांना आपण वळण लावलं पाहिजे. आणि त्या इंद्रियांना वळण लावण्यासाठी त्यांनी सांगितलं की शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे. परंतु मन सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी सांगितलं की शारीरिक कर्म सगळं करते पण मन शांत राहतं का. तुम्ही जरी झोपेत असला तरी मन स्वप्नामध्ये सुद्धा कार्य करत असतो पहा. तद्वत सतत क्रियाशील असते मात्र मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो नाही का. म्हणून निश्चय श्रेष्ठ सांगितला आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे
म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंताच्या ठाई नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच बुद्धी, मन आणि इंद्रिय ही इतर सर्व कनिष्ठ तत्वे आपोआपच त्याच्या ठाई नियुक्त होतील. म्हणजे आपोआपच तुमचं लक्ष काय होईल, मन काय लागन, परमेश्वराच्या भगवंताच्या ठिकाणी लागून. म्हणून या की इंद्रिय भोगाचे विषय इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी जर मनालाच प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममान केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. बघा माऊली हरिपाठ नित्य नेम नामित प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नाही का. नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. म्हणून इंद्रियांविषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममान केले तर इंद्रियाने इतर ठिकाणी रत होण्याची संधीच राहणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णन करण्यात आलेली आहे. मग जर मनालाच भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. म्हणून आत्मा हा इंद्रिय विषय, इंद्रिय, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूपस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नाचे समाधान होते. म्हणून बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये किंवा कृष्ण भक्तीमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा उपदेश दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बलशाली केले पाहिजे. मग जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममान केले तर आपोआपच ते बलशाली होते, कृष्ण भक्ती केली तर. आणि मग इंद्रिय जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. आत्मा जरी बुद्धी, मन आणि इंद्रियांचा स्वामी असला तरी कृष्ण भावने श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर क्षुब्ध मनामुळे होण्याची शक्यता असते. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भक्तीकडे निर्देश करताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. म्हणून जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित असतो. म्हणून सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवाचा घोर म्हणजे शत्रूच आहे. परंतु कृष्ण भक्तीच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विध कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यामुळे प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे तो क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे मुख्य सार आहे. आणि भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाही. म्हणून श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे, नाही का. म्हणून संतांची संगती, आपल्याला संत प्राप्ती व्हायलाच पाहिजे, नाही. कर्म करायचं आपल्याला मनाने काही मनोमार्गे गेला तो ते मोकला, नाही का. हरिपाठी शिराविला तोची धन्य. म्हणून आपल्याला संतांच्या मार्गाने जाता यायला पाहिजे. आणि संतांनी सांगितलं त्याच प्रकारे आपण कोणत्याही संतांना घ्या, त्यांनी जे कर्म केले ते हरे रूप, पूजा ध्यान जप त्याचे नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयाविन ठाव ते कोठे, नाही ना. जे कराल ते हरिरूप आहे आणि जेथे पावा ते हरीच आहे, नाही का.
संत तेथे हरी हरी तेथे संत ऐसे वेद चारी बोलता ती ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ न कळे तेथे आंधळे व्यर्थ होते, नाही का? संत आणि हरी वेगळा नाही. जो संतांना पाहतो तो हरी आहे आणि हरी आहे तेच संत आहे. आणि हा सकर्मयोग अध्याय 3 भगवद्गीता येथेच समाप्त झालेला आहे कर्मयोग. म्हणून मी इथं थांबते, नाही का? ताई ताई हो हो ताई. हो, संपले सगळे, पूर्ण झालं. हो हो हो. छान हो. सांगितलं ताई. हं. आई तो- गीतेतलं सांगितलं, आज ते गडबड गडबड झाली काल थोडी. नाही काल, हा काल बोलत थोडीशी झाली होती. आज आता व्यवस्थित झालं, म्हणूनच म्हणलं आज आता घेऊयात. आता राहिलेल्यांचं हं. उद्या घ्यायचं का गरज नसेल तर राहू देऊत आपण. चौथा अध्याय पण पूर्ण पहिल्यापासून घेऊयात, कारण 3च लोकांनी नावं दिलेली आहेत. तर माझ्या मते चौथा हं. अध्याय डायरेक्ट घेतला तरी हरकत नाही. नाही सुचेता, हा आपण त्यांना म्हटलं होतं लिहा, त्यांनी लिहिलंय ना, मग हा वाचू दे. काय 5-5 मिनिटातच आहे ना त्यांचं. हरकत नाही. मग हा तीनच आले होते आज ऍक्च्युली, म्हणून हा मग म्हणलं उद्या घेऊयात, हरकत नाही मग. हा कसं आहे की त्यांनी बिचाऱ्यांनी लिहिलं आहे, आपणच म्हणतो लिहा लिहा. हो हो. तर हा, तर 2-4 मिनिटं थोडा 2-4 वेळ मिनिटं होऊन जिथलं तिथे आहे. होऊन जाईल. आता नाही होणार, उद्या घेऊयात मग. नाही, हो उद्याच उद्या होऊन जाईल ना हा 10-15 हा मिनिटं. हा. उद्याच उद्या घेऊ. उद्याच घेऊया. कोणकोणती नाव आहे ताई उद्यासाठी? तुमचेच आहे ना. लिस्टवर टाकली